नमस्कार, मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत 1 किलोच्या योग्य प्रमाणामध्ये फोटो केक, तो सुद्धा चॉकलेट फ्लेवर मध्ये। यात मी तुम्हाला दाखवणार आहे चॉकलेट स्पॉन्ज, चॉकलेट गनाश अगदी सोप्या पद्धतीने, क्रीम कशी व्हिप करायची किंवा कोणती काळजी घ्यायची, फोटो लावताना कोणती काळजी घ्यायची आणि बरंच काही अगदी स्टेप बाय स्टेप आणि खूप साऱ्या टिप्स सोबत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। आधी आपण बनवणार आहोत केक साठी लागणारा चॉकलेट स्पॉन्ज। इथे मी घेतलेला आहे चॉकलेट प्रीमिक्स रेडीमेड मध्ये, मेजरिंग कपाच्या साहाय्याने 3 कप मी घेतलेला आहे। आणि आता आपण हे चाळून घेऊयात, म्हणजे काही गुठळ्या असतील त्या निघून जातील। आणि हे प्रीमिक्स आपल्याला केकचं सामान मिळतं तिथे आरामात मिळतं। चाळून झालेलं आहे माझं। आता आपण यामध्ये घालूयात पाणी आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊयात। केकचं बॅटर बनवताना पाणी हे एकदाच नाही घालायचं, थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे। तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। इथे मला जवळपास 2.5 कप पाणी लागलेलं आहे। यात आपण घालूयात वास नसलेलं कोणतंही खायचं तेल। 1 कपाला 1 टेबलस्पून असं इथे मी 3 टेबलस्पून खायचं तेल घालत आहे। आणि त्याचबरोबर आपण ज्या भांड्यात केक बेक करणार आहोत त्यात सुद्धा थोडं तेल घालून ते तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घेणार आहोत। आणि आता हे तेल प्रीमिक्स मध्ये व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात। तेल सुद्धा छान मिक्स करून झालेलं आहे आणि आपल्याला इतपत केकचं बॅटर पातळ हवं। आता हे बॅटर आपण तेल लावलेल्या टीन मध्ये काढून घेऊयात आणि हा टीन 2 ते 3 वेळा व्यवस्थित टॅप करून घेऊयात, जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील। केकचं बॅटर बनवायला घेण्याच्या आधीच इथे मी जाड बुडाचं टोप मध्यम गॅसवरती तापत ठेवलं होतं। त्यामध्ये आपण टाकूयात एक रिंग आणि रिंगवर ठेवूयात आपला केकचा टीन आणि सुरुवातीचे 10 मिनिटं मध्यम गॅसवरती आणि नंतर स्लो गॅसवरती 35 ते 40 मिनिट झाकण देऊन आपण आपला हा केक बेक करून घेऊयात। केकसाठी लागणारं चॉकलेट गनाश आता आपण बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे मोर्डेचं डार्क कंपाऊंड आणि त्यातील एक तुकडा घेऊयात तोडून आणि त्याचे बारीक तुकडे करून घेऊयात। आणि जितकं आपण हे चॉकलेट घेतलंय त्याचा अर्ध आपण यामध्ये घालणार आहोत दूध। इथे जवळपास अर्धी वाटी चॉकलेट आहे, त्याचा पाव वाटी मी यात दूध घालणार आहे। आणि मंद गॅसवरती आपण हे चॉकलेट मेल्ट करून घेऊयात। इथे आपण दुधाऐवजी व्हिप क्रीम लिक्विड फॉर्म मध्ये असते ती सुद्धा वापरू शकतो किंवा दुधावरची मलाई सुद्धा वापरू शकतो। अगदी मिनिटभरातच चॉकलेट छान मेल्ट होतं। आणि आता गॅस बंद करून आपल्याला हे गनाश पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि नंतर केकमध्ये वापरायचं आहे। आता आपण केकच्या सजावटीसाठी पुन्हा एकदा एक चॉकलेटचा तुकडा घेऊयात आणि बटाटा सोलतो त्याने आपण हे चॉकलेट पील करून घेऊयात। आणि याला लागणारं चॉकलेट हे रूम टेम्परेचरचं असावं, फ्रीजमधलं नसावं। आणि पील केल्यानंतर हे चॉकलेटचे तुकडे आपण स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर केकच्या सजावटीला वापरायचे। इथे मी केकला आयसिंग करण्यासाठी घेतलेली आहे ट्रोपोलाइटची व्हिप क्रीम आणि ही आईस्क्रीम सारखी घट्ट असते। आणि हे ब्लेंड करायच्या अर्धा तास आधी फ्रीजर मधून बाहेर काढून पातळ करून घ्यायचं आहे। इथे बऱ्यापैकी पातळ झालेले आहे आपली व्हिप क्रीम, तर मी इथे जवळपास 2 कप व्हिप क्रीम घेत आहे। आणि यातील उरलेली व्हिप क्रीम आपण 2 ते 3 महिने फ्रीजरमध्ये व्यवस्थित पॅक करून स्टोअर करू शकतो। आणि आता ब्लेंडरच्या मदतीने ही क्रीम आपण छान व्हिप करून घेऊयात। आणि क्रीम व्हिप करताना कधीही ब्लेंडर आपल्याला कंटिन्यू चालू नाही ठेवायचा, 1-1 मिनिटाला आपल्याला हा ब्लेंडर बंद करायचा, नाहीतर ब्लेंडरच्या पुढच्या पाती गरम होऊन आपली क्रीम ही पातळ होते आणि व्यवस्थित व्हिप सुद्धा होत नाही। इथे आपली क्रीम छान व्हिप झालेली आहे। आता क्रीम व्हिप झाले हे कसं ओळखायचं, तर ज्या भांड्यात आपण क्रीम व्हिप केले आहे तो भांडा आपण उलटा करून बघायचा आणि क्रीम जर खाली पडली नाही अजिबात तर समजायचं आपली क्रीम ही व्यवस्थित व्हिप झालेली आहे। आणि आता आपण ही क्रीम फ्रीजमध्ये ठेवायची। आणि दुसरं म्हणजे ह्या ब्लेंडरच्या पातींमधून सुद्धा ही क्रीम खाली पडत नाहीये, म्हणजे आपली क्रीम व्यवस्थित व्हिप झालेली आहे। आता आपला केक झाला की नाही ते पाहूयात। त्यासाठी इथे मी केकच्या मधोमध बरोबर सुरी घातली आहे
आणि आपली सुरी क्लीन निघाली म्हणजे आपला केक झाला। आणि जर सुरी क्लीन नाही निघाली तर पुन्हा आपण थोडा वेळ हा केक शिजवून घ्यायचा। आता हा केक आपण टोपाच्या बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि त्यानंतर त्याला आयसिंग करूयात। केक माझा पूर्णपणे थंड झालेला आहे, अगदी 1.5-2 तासामध्येच। आणि आता आपण हा टीनच्या बाहेर काढू। त्यासाठी आपण आधी ह्या केकच्या कडा सोडून घेऊयात आणि त्यानंतर हा चाकूच्या मदतीने आपण बाहेर काढूयात। आणि कोणताही केक शिजवताना सुरुवातीचे 25 मिनिट अजिबात केक उघडून बघायचा नाही। 25 मिनिटांनंतर आपण एकदा चेक करू शकतो। हा बघा, आपला केक किती छान टीनमधून बाहेर पडला आणि अजिबात कुठे जळला नाही, चिटकला नाही। आता आपण ह्या केकचे दाखवल्याप्रमाणे चाकूच्या मदतीने 3 समान भाग करून घेऊयात। अगदी हलक्या हाताने हे करायचे आपल्याला, अजिबात घाई गडबड करायची नाही। इथे आपली पहिली लेयर कट करून झाली। आता आपण दुसरी लेयर सुद्धा कट करून घेऊयात। इथे आपल्याला केकच्या 3ही लेयर मिळाल्यात। आता आपण या केकला आयसिंग करूयात। आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण थोडी व्हिप क्रीम घेऊयात, जी आपण आधी व्हिप करून घेतलेली आहे ती अंदाजाने, आणि त्यामध्ये घालूयात आपलं थंड झालेलं गनाश आणि ब्लेंडरच्या मदतीने आपण पुन्हा एकदा ते मिक्स करून घेऊयात। हे मी जवळपास 2.5 चमचे गनाश घेतलेला आहे आणि गनाश हे आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये घालायचं आहे। गनाश छान मिक्स करून झालेलं आहे आपल्या व्हिप क्रीम मध्ये। आणि आता आपण ही व्हिप क्रीम एका पायपिंग बॅग मध्ये घालूयात। पायपिंग बॅग ग्लासामध्ये ठेवल्याने व्हिप क्रीम त्यामध्ये भरायला खूप सोपी पडते। पायपिंग बॅगला आपण पुढून थोडा कट देऊयात। आपली पायपिंग बॅग रेडी आहे आणि इथे मी टर्न टेबल वरती केक बेस ठेवलेला आहे आणि त्यावर आपण आता ठेवूयात कट केलेल्या लेयर पैकी मधली लेयर। आणि केक सॉफ्ट होण्यासाठी ब्रश किंवा चमच्याच्या मदतीने या लेयरला साध्या पाण्याने सोक करूयात दाखवल्याप्रमाणे। आणि इथे आपल्याला शुगर सिरप वापरण्याची अजिबात गरज नाही, त्याने आपला केक हा जास्त गोड होतो। आणि लगेचच यावर आपण दाखवल्याप्रमाणे व्हिप क्रीम लावून घेऊयात। आणि आयसिंग करताना पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे सगळीकडे एकसारखी क्रीम लागते। बॅगने क्रीम लावून झाल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने ही क्रीम आपण लेयरला व्यवस्थित पसरवून घेऊयात, एकसारखी करून घेऊयात। आणि आता यावर टाकूयात 2 चमचे किंवा आवडीप्रमाणे चॉकलेट गनाश आणि हे सुद्धा स्पॅच्युलाच्या मदतीने सगळीकडे पसरून घेऊयात। आणि आता यावर ठेवूयात केकची मधली लेयर आणि ती सुद्धा आपण पाण्याने सोक करून घेऊयात। ते आधी दाखवल्याप्रमाणे पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम सुद्धा लावून घेऊयात। आणि आता केकच्या 4ही साइडला दाखवल्याप्रमाणे व्हिप क्रीम लावून घेऊयात। आणि ही क्रीम दाखवल्याप्रमाणे स्पॅच्युलाच्या मदतीने व्यवस्थित पसरून घेऊयात। आणि त्याचबरोबर केकच्या 4ही साइडला सुद्धा आपण स्पॅच्युलाच्या मदतीने क्रीम व्यवस्थित पसरून घेऊ। आणि पुन्हा एकदा यावर 2 ते 3 चमचे चॉकलेट गनाश टाकून ते व्यवस्थित पसरून घेऊयात। आणि आता यावर ठेवूयात सर्वात खालची लेयर आणि ती सुद्धा पाण्याने सोक करूयात। आणि आता या लेयरवर आणि केकच्या 4ही साइडला क्रीम लावून ती व्यवस्थित पसरून घेऊयात। केकच्या वरच्या बाजूला आपण जी काही क्रीम लावतो त्याला क्रम कोट असं म्हणतात। आणि क्रम कोट करून केक हा आपल्याला अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचा आणि नंतर त्यावर आपल्याला बाकीचे डेकोरेशन करायचं आहे। स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला ह्या केकवरची क्रीम सगळीकडे प्लेन करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित चारी बाजूला फिनिशिंग सुद्धा करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। केकला छान फिनिशिंग करून झाल्यावरती हा केक मी आता अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर बाकीची डेकोरेशन करते। केकचं सामान मिळतं त्याच दुकानामध्ये ही शुगर सीड सुद्धा आपल्याला मिळते।
आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यांना फोटो दिला की त्याची ही शुगर शीट आपल्याला ते काढून देतात। ही शुगर शीट एडिबल असते, म्हणजे आपण ही खाऊ शकतो। आणि ही शुगर शीट हाताळताना आपले हात कोरडे असावे, ओले नसावे, नाहीतर ही शुगर शीट खराब होऊ शकते। या शीट खालील प्लास्टिक आपण चाकूच्या मदतीने अगदी हळूवारपणे वेगळं करायचं आहे। इथे बघा माझं करून झालेलं आहे। आणि आता आपण ही शीट अलगदपणे केकवर ठेवणार आहोत आणि हाताने हिला व्यवस्थित लावून घेऊयात। आता आधी पील करून ठेवलेलं चॉकलेट आपण केकच्या चारही बाजूला अगदी हळूवारपणे केकला लावून घेऊयात दाखवल्याप्रमाणे। आणि हा केक अगदी बेकरी सारखाच होतो आणि मी ऑर्डर साठी सुद्धा याच पद्धतीने केक बनवते। इथे चारही बाजूला छान चॉकलेट लावून झालेलं आहे। आता स्पॅच्युलाच्या मदतीने जे काही चॉकलेट खाली आहे ते व्यवस्थित आपण लावून घेऊयात आणि बाकीचं टिश्यू पेपरने क्लीन करून घेऊयात। इथे मी पाइपिंग बॅग मध्ये 1 M नोझल घालत आहे आणि या पाइपिंग बॅग मध्ये आता आपण व्हिप क्रीम घालूयात, म्हणजे आपल्याला केकवर बाकीचे डेकोरेशन करता येईल। आपली पाइपिंग बॅग ही तयार आहे। आता आपण केक वरती दाखवल्याप्रमाणे डिझाइन काढून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता किती छान आपली फुलं दिसत आहेत। याच प्रमाणे आपण चारही बाजूला अशी फुलं काढून घेऊयात। सुरुवातीला हे केक बनवण्यासाठी काही वस्तू आपल्याला बाहेरून विकत आणाव्या लागतात, पण ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट होते आणि त्यानंतर आपण खूप कमीत कमी खर्चामध्ये घरी केक बनवू शकतो। आणि इथे अजून रिकामी जागा आहे, तिथे सुद्धा आपण दाखवल्याप्रमाणे डिझाइन काढून घेऊयात। आणि आता हा केक आपण 4 ते 5 तास फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवूयात। इथे 4 ते 5 तासानंतर आपला केक छान सेट झालेला आहे। इथे मी तुम्हाला केक कट करून सुद्धा दाखवत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या केकला लेयर्स बघा किती छान आलेले आहेत। परफेक्ट लेयरचा आपला हा केक तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही इथे। आणि अगदी बेकरीत मिळतो तसा केक आपला सॉफ्ट सुद्धा झालेला आहे आणि टेस्टला सुद्धा जबरदस्त लागतो हा केक। तर रेसिपी आवडली असणारच तर नक्की करून खा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटूयात।